सो हे व्हॉट्सअप गाईज, कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरे असाल. सो गाईज, गुड आफ्टरनून. म्हणजे बराच टाईम झाला, 3 वाजलं. आज व्लॉग लेटच चालू आहे कारण की आज उठलोच लेट, 12 वाजता उठलो आणि काय ना टाईमपास केला, जेवलो बिवलो आणि बसलो. पप्पाचा पण गेलती बाहेर, आता आल्या आणि लिली पण पिसाळली. तुम्ही आता बघा, आता कला पिसाळलेली बघा. पाहू शकतो मी मैदानावर दोन्ही बैल आपल्या आपल्या जागेवर उभे आहेत. पंच लक्ष द्या, पंच 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 इकडे का? तर हा सवाल आपण तुम्ही तर पाहू शकता चुपचाप जागा आम्ही आपली विजयी जिंकली आहे. श्रेया बैल एक नंबर भोगासारखं थांबलाय. काय माहिती या मैदानावर श्रेया बैलाला काय झालं आहे? बैलच आहे शेवटी श्रेया इथे मैदानावर गाणं वाजत द्या. पाहू शकतो मैदानावर 3-3, 4-4 बैल हजर आहेत. दिल्लीबाईचे आवती फिरते आणि दिल्लीबाईचे बैलच आहे. पूर्णपणे माणूस कमी ना बैल जास्त. तुम्ही पाहू शकताय बैल सुंदर असा सामना होणार दिल्लीबाई आणि दिल्लीबाईचा. पाहू शकतो मी दिल्लीबाईला मिठी मारली. दिल्लीबाई आवडली. दिल्लीबाई कशी आली? दिल्लीबाई चावळ येणार असं मला वाटतं. काय होणार आपल्याला पाहू शकतो. दिल्लीबाई चिरागलेली. दिल्लीबाई आता जरा तावात बाहेर दिल्ली सावणार का? दिल्लीबाई खूप शांतपणे खावायची कामतात पिसाळलेली दिल्लीबाई श्रेयाबाईंच्या अंगावर धावते. पाहू शकतो दिल्लीबाई थोडीशी पिसाळली, तिला राग आलाय आणि त्याचा मानणं चाव देऊन श्रेयाबाईला खाली पाडणार का? श्रेयाबाई माणूस नाही पण ती बैलच आहे. पाहू शकतो मी श्रेयाबाई दिल्लीबाईला कामत झाला. दिल्लीबाई श्रेयाबाईंच्या अंगावर दोघांचा सामना आहे. मैदानावर एकदम टाईट झालेला आहे. पाहू शकताय दोन्ही बैलांचा. आणि पप्पा मला ब्लॉग बघतात. ओ माय भाई साहब, दिल्लीबाईचा आवाज येत नाही. एवढं बाई रमत काढणार का काय? मला तर वाटतंय आज एक मंडळ तर फिक्स आहे. दिल्लीबाईला मंडळ फिक्स आहे कारण की ते बैल आहे. सुंदर अशी दिल्लीबाई दोन पाऊल मागू घेतले. नाक कवर ठेवावे. दिदीबाई कवर मला 200 रुपये द्या कवरचे. दिदीबाई कवरचे 200 द्या. दिदीबाई सापटीस खाली पाडण्यात येईल तर कवरला काय झालं तर? सापटीस खाली पाडण्यात येईल कवरला काय झालं तर? बघू शकता दिदीबाई आणि दिदीबाईची दोस्ती जमलेली आहे. थोडे क्षण आधी आपण पाहू शकतो याची किती भांडणं चालली होती आणि याचं एकदम तोंडातून तोंड घालून एकेकाची लाल लेडीची लाल दिदीच्या तोंडात आलेली आहे. बैल सोडून कुत्री झाली आहे. सो गाईज, आता आपल्या इकडे आल्यान कुणाल श्लोक फोटो बराच ना आणि गाडीवर श्लोकची मोठी पाय भारी गेली. लाईक करो, फॉलो करो यश पावशे व्लॉग्स. अरे ना आता चालला आर्यन चाललो आमची त्याला आता आलतो जरा बसला निघला आता. अरे असं कसं होतं फिरो. आवरो का पुरा
बस ये बस. ए कायला कसं बिरा ट्रॅक्टर युरो पूल मार 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 आहे ना आईस लहान जमा आता ठेवल्या नाही यावी जाऊ का मग चौका जाऊ ना लव यू तर दादाला जेवण दिली काय होते जा दिला मामाशी तर जाऊ दे तो काही मग दादा गेला आणि आता इथं आलं संख्यांची तर आणि संख्याचा लाजवंती बघ संख्याचा इकडे बघ आणि संख्या आणली मस्त की पाणीपुरी पाणीपुरी खायला आवड्या की फक्त माय का जा बाई हिला जा पोट दुखा पहिले तुम्ही तिला यायचं ना पाणीपुरी खायला मग अशी आलो तिकडून पाणीपुरी खाऊन आणि जरा बसलो का वारू कापत तू जा ना तिकडं जा ए जा ए जा आलो तिकडून आणि आता गोव्याला गेलो पंढरपूर अलिबाग तो सगळं फिरून आलो आणि आता इथं आल्यावर थोडीशी अर्धा पंढरपूरला तर थोडीशी गेम घेतलं पाहू शकतो आम्ही ही जुगारी बसले तर अट्टल जुगारी पाहू शकतो थोबार आता थोडीशी रमी घेतला जास्ती ना दादा गेला तर पबजी गेला असतो दादा तर गेला नक्की पबजी गेला असतो तर जी कुईला काही खेळता येईल पत्तीला पदा शी बनवतेस रे तू एक पत्ता धर ना हवं आहे तरी पण जिंकन गेम जिंकताना दाखव जाऊन मला तर गाईज अशा प्रकारे आपली गेम झालेली आहे आणि ही अत्तल जुगारी हारलेली आहे पाहू शकता गेम समजतं की ओला पाणी फरकान लवकर रे लवकर फरकान तो नाही झालं तिचं पाय बी फुसजा आता जा एक पत्त्या सो गाईज मगाशी पत्ता इतका खेळलो आणि आता आले झोपाला भाई तुम्ही सांगा सर काय दिवसभर उघडा असतं म्हणजे आता कधी कधी उघडं कसं असतं माहिती आहे का एवढी गरम होतं आज आवडी गरम होते ना आंघोळ केली सकाळी दुपारी कशी आवडी गरम होते ना बाबा रासच गरम होते आणि मग रास गरम होतो आहे आजकाल तर भाई तुम्हाला सांगतो घरांशी बाहेर निघ जाऊ नका किती 12:30 ते 4 4:30 टायमापर्यंत निघू नका कारण की एवढी गरम आहे ना रास आणि कुठून बाहेरून आलं तर लगेच थंड पाणी प्यावं लगेच पाणी प्यावू नका पाणीच प्यावू नका थोडं जरा 10-15 मिनटापासून नंतर थंड पाणी प्या थंड पाणी पक्का थंड नका प्या थोडासा असं मीडियम टाईपमध्ये प्या कारण की गरमी एवढी आहे खूप गरमी आहे गाईज सतत काय बोलू मी पण काय करू शकत नाही तुम्ही पण काय करू शकत ना म्हणून आपण करू आजच्या ब्लॉगला इथं कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय